बातमी नवी मुंबईतनं। नवी मुंबई विमानतळा शेजारील डोंगरावरील दर्ग्यासह अनधिकृत बांधकामांवरती हातोडा पडला। विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने सिडको आणि पनवेल पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। दर्ग्यासह डोंगरावरील अनधिकृत बांधकामावरती पालिकेने हातोडा चालवलेला आहे। पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने हा दर्गा आज जमीनदोस्त केलेला आहे। त्याबद्दल सिडको प्रशासन आणि पोलिसांचे मनापासून आभार। हा दर्गा फक्त धार्मिक मुद्दा म्हणून याच्या मागे आम्ही लागलो नव्हतो, तर राष्ट्रीय सुरक्षिततेला या दर्ग्यामुळे धोका निर्माण झाला होता। लोकनेते दिवा पाटील एअरपोर्ट हे या दर्ग्यावरून अगदी नजरेच्या टप्प्यात होतं आणि अनेक संशयास्पद हालचाली या दर्ग्याच्या आजूबाजूने घडत होत्या, ज्याबद्दलची माहिती वेळोवेळी आम्ही प्रशासनाला देत होतो। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहे। शिल्पा, वारंवार करण्यात आलेल्या तक्रारी आणि त्यानंतर आता पालिका आणि त्यासोबतच पोलिसांकडून झालेली ही कारवाई। नक्कीच गुरु, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम जिथे सुरू आहे त्या कामापासून अगदी हक्केच्या अंतरावर असलेल्या पनवेलमधील पारगावची जी टेकडी होती त्या टेकडीवर हा अनधिकृत दर्गा बांधण्यात आला होता। तसेच आजूबाजूला अनधिकृत घरं देखील निर्माण झाली होती। विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची सिडकोची परवानगी घेऊन हे बांधकाम करण्यात आलं नव्हतं, अनधिकृतपणे होतं। अनेक वेळा तिथले जे गावकरी आहेत, रहिवासी आहेत किंवा जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी सिडकोकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या की याच्यावर कारवाई करा, मात्र ती कारवाई काही झाली नव्हती। मात्र विधानसभेची जी मतदान प्रक्रिया आहे ती पार पडली आणि त्यानंतर सिडको महामंडळाने नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केलेली आहे। कडक पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। जो अनधिकृत दर्गा होता आणि जी अनधिकृतपणे घरं बांधली होती त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। विशेष म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे काम चालू आहे, ज्या हालचाली आहेत त्या जी टेकडी आहे त्या टेकडीवरून त्या हालचाली अगदी पाहता येत होत्या। विशेष म्हणजे आणि भविष्याच्या दृष्टीने विमानतळाला जो धोका होता तो पाहता ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि अगदी कडक पोलीस बंदोबस्त होता। कारवाई झाल्यानंतर काही वेळामध्ये इथे नागरिक देखील जमू लागले होते, मात्र पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा गदारोळ झाला नाही किंवा गोंधळ झालेला पाहायला मिळाला नाही। आता वातावरण शांततेत आहे गुरु। धन्यवाद शिल्पा याच्या सविस्तर माहितीसाठी।